अशी काय बघतेस माझ्याकडे? आज मी खूप सुंदर दिसतीये का? नाही, काय? म्हणजे तुम्ही सुंदरच दिसता, पण म्हणून मी तुमच्याकडे बघत नाहीये. मग बाई घरात नाहीयेत हे तुम्हाला कसं कळलं? हा कविताचा प्रश्न मलाही पडलाय. ती शुभूची मम्मी घरी नाहीये हे मला माहित नसणार तर अजून कोणाला माहित असणार? अगं माझ्याच सांगण्यावर तर ती गेलीये ना पुण्याला. काय? आणि बाईंनी तुमचं ऐकलं? म्हणजे मी नाही सांगितलं काय तिला. तिला एक फोन आला होता पुणे विद्यापीठातून. तुमची आणि पुणे विद्यापीठात ओळख कसं शक्य आहे? हा? का शक्य नाहीये? तिथेही माझे फॅन्स आहेत आणि त्यातल्याच एका फॅनने ना फोन केला होता शरूला. हॅलो, मी ना पुणे विद्यापीठातून बोलतोय, एक गेस्ट लेक्चर द्यायला या ना प्लीज. गेली ना लगेच ही शुभूची मम्मी. खूप हाऊस नाही हिला एक्स्ट्रा लेक्चर द्यायची. असा कोण तुमचा फॅन आहे ज्यानं बाईंना कॉल केला? अगं झेंडू, म्हणजे अशी बरीच माणसं पेरली आहेत मी इकडे तिकडे. तरीच म्हणलं तुमच्या सांगण्यावरून कोणी विद्यापीठातून कॉल का करेल? झेंडू, मला तसं म्हणायचं नव्हतं. काहीच बोलू नकोस. आता मी गाडीतून जाते आणि तू चालत ये. ड्रायव्हर, चालत नको पम्मीदी. सॉरी पम्मीदी सॉरी. सगळं घर शोधून झालं, हे कागदपत्र काही सापडत नाहीयेत. अश्विनी, अश्विनी, हॅलो अश्विनी. काय झालं? कसला विचार करताय? अहो तीनदा हाक मारली, लक्ष कुठे आहे तुमचं? कसला विचार करताय? ते फोटोग्राफर. हा, आपण वेळेत घरी पोहोचलो नाही तर घरचे काळजी करतील ना. हो ना. आणि त्यात आपल्या दोघांचे फोनही स्विच ऑफ झालेत. घरी कळवता सुद्धा येणार नाही. हो ना. आणि हे असं लग्न झाल्याचं नाटक करावं लागतंय. तर हे नाटक किती काळ टिकवावं लागणार आहे काय माहित. ते गोट्याला समजवता समजवता आपली पुरेवाट झाली. आणखी किती जणांना तोंड द्यावं लागणार आहे. त्यापेक्षा पटकन ती कागदपत्र सापडू देते आणि आपण जाऊ इथून. हो ना, म्हणजे लवकर घरी जाता येईल ना. कारण हे नाटक मला जास्त काळ करायला नाही जमणार. हो, आणि लवकर घरी गेलो ना तर आईला काय सांगायचं हा प्रॉब्लेमही राहणार नाही. आपण ना वेळ नको वाया घालवायला, लगेच कागदपत्र शोधू. चला. आता कोण आलं असेल? अगं शुभंकर असेल बघ. मगाशी पण हेच म्हणाला होतास. आणि कोण आलं? ती पम्मी. अगं कविता, पण आता शुभंकरच असणार. अरे तुम्ही बोलत काय उभे राहिलात? बेल वाजते, दरवाजा उघड. शारदा आली असणार. आई? हो, तिने सकाळीच मला फोन करून कळवलंय की ती तिकडने निघाली म्हणून. दरवाजा उघड, तीच असणार. हो हो, आई आलात, शुभंकर नाही. या आई, मी पाणी आणते. हा थांब, शुभंकर कुठे? शुभंकर कुठे आहे? शारदा, अगं तू आत्ताच प्रवासातून आलीयस, जरा बैस, पाणी वगैरे पी. बघ, आपण ह्या विषयावर नंतर बोलूया. बरं मला सांग, विद्यापीठातलं काम कसं झालं तुझं? सगळं व्यवस्थित झालं ना? विद्यापीठात काही कामच नव्हतं. अगं म्हणजे? मी जेव्हा विद्यापीठात गेले तेव्हा त्या लोकांनी मला सांगितलं की असं कुठल्याही प्रकारचं गेस्ट लेक्चर नव्हतंच. आई, पण तुम्हाला फोन आला होता ना? तेच तर मी सांगतेय की त्यांनी असं कुठल्याही शिक्षकांना फोन करून सांगितलं नव्हतं. म्हणजे तुझी विद्यापीठातली चक्कर वाया गेली. हो आई, पण तुला विद्यापीठात बोलवलंय असं फोन करून सांगितलं कोणी? हे कोणी केलंय हे लक्षात येतंय माझ्या. आणि ज्याने कोणी हे केलंय ते का केलंय हे सुद्धा कळतंय मला. मंदार, गाडी काढ. अगं शारदा, आत्ताच प्रवासातून थकून आलीयस तू. हं? आल्या आल्या लगेच कुठे निघालीस? जरा आराम कर. ही आराम करायची वेळ नाहीये. डोळ्यात तेल घालून काय होईल किंवा काय होतंय याकडे लक्ष द्यायची वेळ आहे. चल मंदार. शारदा, अगं पण पम्मीदी, अश्विनी आणि शुभंकर अडकलेत हे जर बाईंना कळलं तर त्या शुभंकरला लगेच बोलावून घेतील ना. बोलवू दे, पण शुभू आशूला एकटीला सोडून जाणार नाही. आणि किती उशीर झाला ना तरी ते दोघं कागदपत्र शोधत बसते. पण समजा त्यांना काही कागदपत्र सापडली तर ते लगेच येतील ना. नाही येणार.
अश्विनी आणि शुभंकर आले की काय? कसं शक्य आहे? जा बघ जा कोणाला. निधी, नगरकर बाई आल्या. OMG, आली का त्यांना शोधत? मी आज जाते. हा पम्मी कुठे आहे? पम्मी ते त्यांच्या खोलीत आहेत. बोलाव त्यांना. नाही, त्या नाही येणार. त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलंय. मला काहीही फरक पडत नाही. असंही मला त्यांचं तोंडही बघायचं नसतं. मला फक्त त्यांच्याशी बोलायचंय. नाही, त्या नाही बोलणार तुमच्याशी. का घाबरतात माझ्याशी बोलायला? नाही नाही, आज त्यांचं मौन व्रत आहे. OMG, ही झेंडू किती हुशार झालीये ना. माझ्यासोबत राहू. कळतायत मला सगळी नाटकं, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर फक्त तुझी पम्मी दीच देऊ शकते. पम्मी, 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 दार उघडा. पम्मी दी, नगरकर बाई आल्या आहेत. पम्मी, हे बघा, मला तुमचं मौन व्रत आणि तुमचं एक कोंडून घेणं याच्याशी काही देणं घेणं नाहीये. मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. माझा बाळ कुठे आहे? पम्मी, दार उघडा. तुम्ही माझ्या बाळाला कुठे पाठवलंय ताबडतोब सांगा. शुभूची मम्मी तुला असं सहजासहजी नाही सांगणार मी. मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय पम्मी. पम्मी दी आता तुमच्याशी काहीच बोलू शकत नाहीयेत. सांगितलं ना, त्यांचं मौन व्रत आहे. वा झेंडू वा. मलाही त्यांच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाहीये. फक्त त्याने एवढंच सांगायला सांग की माझा बाळ कुठे आहे. अहो, तुमचा शुभंकर कुठे आहे हे त्यांना कसं माहित असणार? मला माहितीये तुम्हीच काहीतरी केलंय. एवढ्या वेळेला तोंडावर पडलायत, पण अजून अद्दल नाही घडली. कशी घडणार? त्यासाठी समज असायला हवी ना. काय झालं पम्मी दी? का विचारतेस? मौन व्रत आहे ना त्यांचं? अरे हो, विसरलेच मी. विसरलीस का? मौन व्रत नव्हतंच त्यांचं. ही सगळी नाटकं ना माझ्या समोर नाही चालणार. बऱ्या बोलांनी सांग माझा बाळ कुठे आहे. त्या बाहेर येणार नाहीत, त्या कोणाशीही बोलणार नाहीत. तुझ्या पम्मीदीचं हे मौन व्रत सुरू कधी झालंय? हे काय आत्ताच. अच्छा, ऐकून छान वाटलं की तुझ्या पम्मीदींनी व्रत वैकल्य सुरू केलेत. सध्याची परिस्थिती पाहता त्यांना व्रत वैकल्य करण्याची गरजच आहे म्हणा. पण एकदम मौन व्रत करायचं ठरवलं तुझ्या पम्मीदींनी. फारच धाडसी आहेत. थँक्यू. पम्मी दी आहेतच खूप धाडसी. अहो, त्यांचं कोणी ऐकत नसेल ना, किंवा त्यांना काही हवं असेल ना, की ते धाडस करतात. अच्छा, म्हणजे त्यांना काहीतरी हवंय म्हणून त्यांनी स्वतःला कोंडून घेतलंय. त्यांना काय हवं होतं ते माहित नाही, पण कुणाकडून हवं होतं ते कळलंय मला. सांग, कुठे आहे माझा बाळ? अहो, पम्मी दी कसं सांगणार? त्यांना विचारतच नाहीये मी, तुलाच विचारते मी. कुठे आहे माझा बाळ? मला नाही माहित. तुम्ही कितीही नाही म्हणालात ना, तरी तुम्हीच त्याला कुठेतरी पाठवलंय हे मला माहितीये. माझ्या बाळच्या भोळेपणाचा फायदा घ्यायचा तुम्ही फक्त प्रयत्न करू शकता, पण बाळला या सगळ्यातून कसं वाचवायचं हे एक आई म्हणून मला चोख माहितीये. पम्मी, तुम्ही माझ्या बाळाला कुठेही पाठवलं असलं ना, तरी मी त्याला शोधून काढीन. हा माझा शब्द आहे. फोटोग्राफर. अहो, ते बाजूला करायला गेलो ना तर पडलं.
काहीतरी जड आहे वाटतात. व्यवस्थित असेल ना? थांबा मी बघते. स्टोव आणि भांडी आहेत यात. इथेच ठेव. किती अडगळ आहे इथे. ह्यात कागदपत्र शोधायची कशी? हो ना, खूप पसारा आहे. आधी नाही सगळं आवरून घेऊया, तरच सापडतील. मला तर वाटतं बरीच वर्ष पम्मी इथे आली नसणार. लग्न झाल्यापासून तोंड पण नाही दाखवलं पम्मी ना. आता बरी आठवण आली पम्मीला घराची. ते पम्मीदीचं सामान न्यायचंय. मग तिला नाही येता येत का? आता नटी झाली आहे म्हण. हा, ती सिरियल मध्ये काम करते. पण मी तर नाही पाहिली कधी टीव्हीवर. हा, आता तुम्ही म्हणत असाल तर काम करत असेल बी टीव्हीत. अगं लहान होती ना तेव्हा दिवसभर इतकंच पडलेली असायची. हे काय, हे घर सोडलं की 2 घरं सोडून माझं घर. तिचा बाप मला सांगून जायचा कामावर जाताना, लक्ष ठेवा म्हणून. पण ही गल्लीत निस्ती दिसभर उंडारत राहायची. आता इसरली हिचा हे घर. तिच्या नवऱ्याचं मोठं घर असेल ना. हा, पण म्हणून काय हे घर इसरायचं का? आज किती वर्षांनी हा दरवाजा उघडला. बाई ग, किती ही धूळ. बसायला बी जागा नाही माणसाला. आजी थांबा. इथं बसा. किती वर्ष झाली? हा, किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? लग्न झालंय ना तुमचं? हो. मग किती वर्ष झाली? 1 2. 1 का 2? एक वर्ष झालं. आणि दुसरा सुरू आहे. आणि मूलबाळ? अहो नाही. तुम्हा आजकालच्या जोडप्यांचं हे असंच असते. तुझ्या वयाची होते तेव्हा माझ्या पदरात 3 पोरं होती. 3. बर, आज हे चाळीतले लोक तुम्हाला काय चोर समजत होते? माझी शेजारी म्हणली मला. हो, त्यांचा थोडा गैरसमजच झाला. कसला गैरसमज? तुम्ही एवढी सोन्यासारखी पोरं आणि तुम्हाला चोर समजले? आता जगात कोणी कुणावर विश्वास ठेवत नाही बघ. आमच्या चाळीतले लोक काय समजतील आणि काय नाही. मी पाहिजे होते एकेकाला बरोबर बघितलं असतं. पण मी लेकीकडे गेले होते ना. ही आत्ता आले. बर, तुम्हाला काय पाहिजे ते सामान मिळालं का? नाही ना, सापडलंच नाही. इथे पसारा किती बघा ना. जरा साफसफाई करायला घेते म्हणजे सापडेल. तुम्ही आजींबरोबर गप्पा मारा. तोपर्यंत साफसफाईसाठी काही लागतं का ते मी सामान घेऊन येतो. हा, ठीक आहे. फोटोग्राफर, येताना फक्त रॉकेल आणि जेवण बनवायच्या वस्तू घेऊन याल का? म्हणजे उशीर झाला तर इथेच बनवून खाऊ. बरं. तुम्ही तुमचा मोबाईल घ्या. राहू द्या तुमच्याकडे, बंद आहे तो. बरं, आलोच. थांब, तुमचं खरंच लग्न झालंय ना? आणि ह्याला तू फोटोग्राफर का म्हणालीस? अहो म्हणायचं. ते 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 फोटो काढतात ना म्हणून. प्रेमानं म्हणतीस होय? आणि काय तू का तिला आवाजावं करतोस? बायकोला प्रेमानं हाक मारायची रे. घे घे तिचं नाव घे. घे घे प्रेमानं घे तिचं नाव.
अरे लाजतो काय? लग्नाची बायको आहे ना तुझी? अश्विनी. बायकोला प्रेमानं हाक मारायची रे. प्रेमानं. अहो अश्विनी. अहो, बायकोला अहो जहो करतात होई. अहो अश्विनी काय? अगं अश्विनी म्हण. अगं अश्विनी. सॉरी. सॉरी? सॉरी काय तुमचं आडनाव आहे का? नाही सॉरी म्हटलं. माफी मागितली. माफी कशाला? बायकोचंच नाव घेतलं ना. त्याचं काय ना आजी, आमच्यामध्ये बायकोचं एकेरी नाव नाही घेत. हो ना हो. पण माझं घेतलं तर चालेल हा? काय आजी? मी सामान घेऊन येतो. आलोच. चांगला जोड आहे तुमचा. घरी कोण कोण असतं? घरी आई, बहीण आणि मी. अगं माहेरी नाही, सासरी कोण कोण असतंय? सासरी ह्यांचे भाऊ, वहिनी आणि सासू सासरे. अगो बाया, सासूने आठवण काढली वाटतं. तुम्ही पुन्हा एकदा अश्विनीला फोन करून बघा ना. तिला माहिती असेल शुभंकर कुठे येते. रुपाली बघ ना, परत फोन कर. अगं किती फोन करू? तिचा फोन बंद झालाय वाटतं. कुठं गेली असेल बाई ही आशू? नुसतं जीवाला घोर लावते. अगं येईल ती. कितीतरी वेळा तिला यायला उशीर झालाय. तिचा फोन बंद झालाय, पण आली आहे ना ती घरी. बाळचाही फोन बंद आहे. कुठं गेले असतील आता हे पोरं? हे दोघांना नक्कीच कुठेतरी फिरायला गेले असणार आहेत. रुपाली शांत बस जरा. मी ना तुम्हाला चहा ठेवते. ते दोघेही इतके बेजबाबदार नाहीयेत, पण एक अशी व्यक्ती आहे जी त्यांना चुकीच्या मार्गावर नेते. कोण? तुम्ही त्या पम्मीला एकदा फोन लावून बघा. तिनेच पाठवलंय त्या दोघांना कुठेतरी. लावते. आशू आणि शुभू या दोघांचे फोन बंद आहेत. मग कसं शोधणार तू शुभूची मम्मी? पण पम्मी दी, बाई म्हणाल्यात म्हणजे त्यांनी खरंच शोधून काढलं अश्विनी आणि शुभंकर कुठे आहेत ते. तर कारण बाई आतापर्यंत जे जे म्हणाल्यात ते त्यांनी करून दाखवलंय. मग आताही झेंडू, तू माझ्या बाजूने की तिच्या बाजूने? तुमच्या. पण बाई असं म्हणतेस? मग आता मला पण बघायचंय शुभूची मम्मी कसं काय शुभूला शोधते. आत्याचा फोन. अगं झेंडू, आत्याचा फोन आलाय. अरे बापरे, आता यांना काय सांगणार? सांगेन ना मी की मी पाठवलंय एका कामासाठी. हॅलो, हा आत्या बोल. प्रमिले, अगं आशू अजून घरी नाही आली. तू आशू आणि शुभंकरला कुठे पाठवलंय? हिचं मौन व्रत संपलेलं दिसतंय. एक नंबरची नाटकी आहे. सगळं खोट. हिला कसं कळलं की मी आशू सोबत शुभंकरला पाठवलं ते?
आशूने फोन करून सांगितलं असेल का? नाही नाही, मग तिने कुठे हे पण सांगितलं असतं. म्हणजे शुभूची मम्मी. अगं बोल ना प्रमिले, काय झालंय? हॅलो, अगं मला काय माहिती ते कुठे गेलेत. ते गेले असतील कुठल्या तरी कामासाठी. येतील ना घरी. अगं असं कसं म्हणते? अगं आत्या, कशाला काळजी करतेस तू? शुभू तिच्या बरोबर आहे म्हणजे ती सुखरूप असणार. अगं मला असं कळलं होतं की काहीतरी काम आहे त्यांचं. काम झालं की येतील. अगं हो, पण कसलं काम? अगं असेल काहीतरी काम, मला काय माहिती. काम झाल्यावर येतील. चल बाय. तिला माहितीये, पण ती सांगत नाहीये. कसं शोधायचं या दोघांना?